ते आज नाही सुटू शकणार. का पण? उर्मिला हळू. ते आज आंबेडकर जयंती आहे म्हणून कोर्ट बंद आहे आणि त्यामुळे बेल नाही मिळू शकत म्हणाले. अरे देवा, पण हे असं कसं करू शकतात? म्हणजे शिवाची तर यात काहीच चूक नाहीये ना. अगं चूक नाहीये हे आपल्याला माहिती आहे. पण ते पोलिसांनी बघितलंय ना जगदीशला शिवाला मारताना. त्याच्याकडे पुरावा आहे. पण त्या माणसाने जे केलं ते बघता शिवाची रिॲक्शन साहजिकच होती. हेच आम्ही पोलिसांना सांगायचा प्रयत्न केला पण ते ऐकून नाही घेते. भाऊंचं नावही सांगितलं. त्या नावाचा वापर करून काहीतरी. पण या गोष्टीला शिवा तयार झाली नसणार. हा, ती तिची तत्व सोडणारच नाही. या क्षणी सुद्धा शिवा कायद्याचा विचार करते आणि तो जगदीश कसा वागतोय बघा. तेच तर. शिवा ना अशी कुठं आहे? आलेत काय ते? म्हणजे लक्ष्मण दादा तुम्ही आणायला गेला होतात ना, त्या दोघांना कुठे आहेत ते दोघं? हो पण आज त्यांना नाही घेऊन येऊ शकणार. म्हणजे सुट्टीच्या दिवशी घेऊन जाता येते तेच नाही आणि सुट्टीच्या दिवशी सोडवता येत नाही, हे कुठलं काय आहे? मी बघतीच कसं सोडत नाही ते. जाती मी आणि मी आज घेऊन येते. आजी, हे बघा असं नाही करताय. हा आणि त्या दोघांनी निरोप पाठवलाय की ते दोघे ठीक आहेत. माय लक्ष्मण भाऊजी, माझं लेकरू तिथं ठीक राहूच शकत नाही. अहो शिवाय ती अशी खचून जाणार नाही. ते दोघं खरंच ठीक आहेत ना? वंदना ताई अहो विश्वास ठेवा. त्या दोघांनी तुमच्यासाठी हा निरोप पाठवलाय. नाही, त्या दोघांनी इथं आलेलं बघत नाही तर माझ्या जीवाला चैन नाही पडायची. हो आशू आणि शिवा ठीक आहे. आई, ते येतील परत. तुम्ही शांत व्हा बरं. तुम्हाला ताप आलाय. तुम्ही आज जाऊन पडा जरा. आराम करायला हवा तुम्हाला. नाही व, मला कुठलं काय होतंय? मी ठणठणीत आहे, मला काय बी नाही झालेलं. हे बघा आपण त्यांना उद्याच सोडवून घेऊन येऊ. हो, वंदनाताई, तुम्ही आजींना जरा घेऊन जा. आई चला चला, तुम्ही आराम करा चला. मी काय म्हणते, तुम्ही आता जरा घरी जा आणि आराम करा. नाही नाही वहिनी, अगं तू इथे असताना आम्ही घरी कसे जाणार? हो, नाही नाही आम्ही थांबतो इथेच. ताई